नमस्कार, मी विजय चव्हाण. तुम्ही पाहतात आवाज न्यूज. आपण आता दौंडच्या तहसील कचेरीच्या प्रशासकीय इमारतीसमोर उभे आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस. अनेक तरुणांनी, अनेक इच्छुकांनी आणि अनेक जुन्या जाणत्यांनी सुद्धा या निवडणुकीत सहभाग घेण्यासाठी मोठी धावपळ केली. या धावपळीमध्ये काही निष्ठावंतांचे काम होतं म्हणून त्यांनी आपले अर्ज स्वीकारले, भरले आणि लोकसेवेसाठी आपण पुढे चालावं अशी आशा आणि अपेक्षा व्यक्त करीत या निवडणुकीत सहभाग घेतला. अशा स्वरूपाचा एक तरुण उमदा की ज्यानं खडकी गटामध्ये आपल्या स्वतःच्या गावाचं सरपंच पद भूषवून लोकसेवेसाठी जो अट्टहास केला, गेल्या मागील वर्षापासून तो लोकांच्या सेवेसाठी काम करतोय. त्यालाही हात एक चांगला संधी मिळाली होती म्हणून तो या निवडणुकीत सहभागी झाला. त्यानं आपला अर्ज भरला आणि हा अर्ज आता भरून तर ठेवलेला आहे. माघार घ्यायला अजून एक दिवस बाकी. मला वाटतं आपण त्यांच्याशी संवाद साधूया. हे अमर परदेशी नावाचे तरुण जिल्हा परिषद या गटासाठी निवडणूक लढवतात. दादा, मला सांगा, तुम्ही या निवडणुकीत सहभाग घेतलेला आहे. राजकारणाचे वारे उलटे सुलटे होते. राजकारणात कुणी कुणाचा मित्र ना कुणी कोणाचा शत्रू आहे. कधीही कुणाची भाषा पलटते, कधी कुणी कुणाचा घट फोडतो, कधी कुणाच्या मांडीवर बसतो. अशा या धुमधडाक्यामध्ये तुम्ही या निवडणुकीत सहभाग घेतला. मग आता तुम्हाला जर या निवडणुकीत तुम्ही उतरलेला अर्ज भरलेला आहे, मग या निवडणुकीचा अर्ज तुमचा शेवटपर्यंत राहील का कुणाच्या तरी दबाव तंत्रामुळे तो माघारी घेता येईल, या अवघड आपण आधी बोलू. माघारी दबाव तंत्रावर घेण्यापेक्षा सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे की अमरभाई यांनी लढावं आणि त्यांच्या या लोकांच्या इच्छेखातर, त्यांच्या विश्वासाला, त्यांच्या जे काही त्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे, त्यांनी जो काही माझ्यावर विश्वास टाकलेला आहे, तर त्यांच्या विश्वासासाठी मला ही निवडणूक लढवावी लागेल आणि मला तो विश्वास घात करता येणार. लोकांच्या सेवेसाठी मी ज्यावेळेस काम करतो त्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि विश्वासाखातर मी या निवडणुकीमध्ये सहभागी झालो. आता ह्या निवडणुकीत मी जर निवडणूक लढवली नाही तर अनेकांचा विश्वास माझ्याकडून तुटला जाईल आणि या पुढच्या काळामध्ये लोक कोणावरही विश्वास ठेवणार नाहीत अशी स्वरूपाची भीती त्यांच्या मनात आहे. म्हणून त्यानं निश्चय असा केलेला आहे की ही निवडणूक कुठल्याही दबाव तंत्राला बळी न पडता ते लढतील अशी त्यांची अपेक्षा आहे. मला सांगा, निवडणुकीच्या या सर्व वातावरणामध्ये तालुक्यामध्ये प्रचंड स्वरूपाच्या दहशतीचं राजकारण आहे, तसंच फोडाफोडीचं राजकारण आहे. या काळामध्ये जर तुम्हाच्यावर फोडाफोडीच्या कामकाज झालं किंवा दहशती झालं तर तुम्ही याच्यामध्ये कसा दिवाळू शकतो? असं काही नाही, आपल्याला दहशत वगैरे काही वाटत नाही आहे. सामान्य लोकांचा पाठिंबा असेल तर कुठल्याही दहशतीला किंवा कुठल्याही दबावाला बळी पडण्याचं काही कारण नाही आहे. कारण मतदार हा राजा असतो आणि मतदार हा माझ्याबरोबर आहे. मला विश्वास आहे, खात्री आहे की हा मतदार मला कायमस्वरूपी पाठिंबा देईल आणि मला या निवडणुकीत निवडून देईल. मित्रांनो, दारूच्या बाटलीवर आणि कोंबडीच्या एका टंगडीवर मतदार फुटला जातो, त्याला विकत घेतलं जातं, अशा स्वरूपाचा आशावाद सर्वत्र पसरलेला असतो. पण अमर परदेशी सांगतात, ज्या मतदार हा राजा आहे आणि त्यांचा माझ्यावर विश्वास आहे, म्हणून त्यांच्या विश्वासाखातर मी या निवडणुकीत सहभागी झालोय. म्हणून कुणाचं दबाव तंत्र, कुणाची राजकारणाची फोडाफोडीची भूमिका माझ्यासाठी कमी ठरेल आणि मी लढणार म्हणजे लढणारच. मला सांगा, मतदारांना तुम्ही या निमित्तानं काय आव्हान करणार? मतदारांना या निमित्ताने मी एवढंच आवाहन करेल की तुम्ही कुठल्याही दबावाला, कुठल्याही आमिषाला बळी न पडता, एका बाजूला ही निवडणूक दणदणक्या श्रीमंत लोकांची निवडणूक चालू आहे, तर एका बाजूला मी एक शेतकऱ्याचा सर्वसामान्य कुटुंबातील तरुण उभा आहे. तर सर्व मतदारांना मी आवाहन करेल की तुम्ही मला फक्त निवडून द्या. तुमचा आवाज तुम्हाला न्याय द्यायचं काम मी भविष्यात नक्कीच करेल. आत्ताही करत आलो आहे. मी आत्तापर्यंत भरपूर काही समाजकार्य केलेलं आहे आणि त्या जोरावर लोकांनी ही निवडणूक मला लढण्याचं सांगितलं आहे. त्यामुळे मी निवडणूक लढवतोय. तर मतदारांना मी एवढंच आवाहन करेल की कुठल्याही गोष्टीला बळी न पडता कायमस्वरूपी आत्ता जशी मला साथ दिली, आत्तापर्यंत दिली, तशीच ही निवडणुकीच्या 5 तारखेपर्यंत साथ द्या आणि या निवडणुकीत मला निवडून द्या. मित्रांनो, जय जवान जय किसान ही भारताच्या भूमीचा नारा आहे आणि एक किसानाचा पोरगा लोकांच्या कल्याणासाठी, हितासाठी रणांगणात उतरलाय. तो आव्हान करतोय आपल्या मतदारांना, या मागील काळामध्ये तुम्ही ज्यावेळेस वेळोवेळी मला मदत करण्याची ही ठेवली होती, अपेक्षा ठेवली होती आणि तुम्ही केलीच. अशा स्वरूपाची धारणा भावना माझ्यावरती होत्या. येत्या 5 तारखेपर्यंत
मला तुम्ही तेवढा आधार द्या, माझ्यावरती प्रेम करा, मतदारास्वरूपी मला तुम्ही आशीर्वाद द्या. भविष्य काळातील पुढच्या प्रवासात मी तुमचा समाजसेवक म्हणून लक्षवेधी करेन, अशा स्वरूपाची आशा आणि आशावाद ते मतदारांना करतात. तुम्ही पाहत राहा लोकशाहीचा संपर्कासाठी 94 23 21 22 27 97 65 एकोणसत्तर.